दिनांक 13 जानेवारी 2026 भोगी सण आहे. आपली भारतीय संस्कृती ही सण उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतुमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. संक्रांत सण 3 दिवसात साजरा होणारे पर्व आहे. भोगी, संक्रांत, किंक्रांत. त्यापैकी भोगी हा पौष महिन्यातील संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी सण होय. भोगी शब्दाचा अर्थच आहे आनंद देणारा व उपभोगणारा. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या सणाच्या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तिळमिश्रित पाण्याने अभंग स्नान करून सूर्यदेवाला अर्ध उपासना देऊन नवनवीन कपडे परिधान करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली आनंदाचा भोगीचा साजरा सण करण्यासाठी माहेरी येतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही तशीच येत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्यात मोसम्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतो. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासून नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते. या भोगीच्या सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी, यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्यांचा वापर केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खमंग खिचडी करण्याची पद्धत आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. या दिवशी खास भोगीची भाजी, खिचडी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, लोणी, पापड, भरीत असा पारंपरिक बेतही भोगीची लेकरवाळी भाजी सांगते विविधतेतनं एकता आणि कुटुंब समाजातील एकता. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते. देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णासह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे. भोगी देणे यालाच म्हणतात. भोगी सण शेतीच्या निगडीत आहे. इंद्रदेवाची प्रार्थना करून समृद्ध पीक, आरोग्य व सुखसमाधानाची कामना केली जाते. जुने वाईट त्यागून नवा सकारात्मक वर्षाची सुरुवात करण्याचा हा सण आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. तामिळनाडूत पोंगल, आसाममध्ये भोगीला बिहू, तर पंजाबमध्ये लोहारी, राजस्थानमध्ये उत्तरायण. सर्वांनी भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.